उद्याच्या मवियाच्या बैठकीमध्ये वंचित सुद्धा सहभागी होणार आहे। या क्षणाची मोठी घडामोड आपण बघतोय। उद्याच्या मवियाच्या बैठकीमध्ये वंचित सुद्धा सहभागी होणार आहे। लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भात उद्या मवियाची महत्त्वाची बैठक होतीये। वंचित आणि मवियाच्या युतीवरती उद्या अधिकृत चर्चा होणार असल्याची माहिती आता समोर येते। या क्षणाची मोठी राजकीय घडामोड आपण बघतोय। उद्याच्या मवियाच्या बैठकीमध्ये वंचित सुद्धा सहभागी होणार आहे। लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भात उद्या मवियाची बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये उद्या वंचित सुद्धा असेल। वंचित आणि मवियाच्या युतीवरती उद्या अधिकृतपणे चर्चा होणार असल्याची माहिती मिळते। ज्ञानेश्वर चौतमल आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, वंचित आणि मवियाच्या युतीवरती उद्या कशा पद्धतीने चर्चा होऊ शकते, कोण कोण या वेळेला या बैठकीमध्ये उपस्थित असेल, काय माहिती समोर येते? गुरुप्रसाद, आपल्याला कल्पना आहे अनेक दिवसांपासून हा जो विषय आहे तो सातत्याने समोर येतोय। मविया सोबत वंचित बहुजन आघाडी जाणार की नाही, जाण्यासाठी सातत्याने वंचित बहुजन आघाडीकडून आणि मवियाकडून देखील प्रयत्न सुरू असल्याचं आपण पाहिलं। आणि उद्या जी मवियाची मुंबईमध्ये बैठक होणार आहे, या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे जे सगळे सदस्य आहेत ते महत्त्वाचे नेते आणि त्यासोबतच काही प्रवक्ते हजर राहणार आहेत, जे लोकसभेच्या जागा वाटपांच्या संदर्भानं चर्चा करतील। जर समाधानकारक लोकसभेच्या जागा मवियाच्या सगळ्या नेत्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या वाटेला दिल्या तर सोबत जायचं असं ठरू शकतं। शक्यता अशीच आहे की वंचित बहुजन आघाडीची जी अपेक्षा आहे ती मवियाकडून पूर्ण केली जाणार नाही, पण एक चर्चा उद्या होऊ शकेल, ज्या चर्चेतून नेमका काय तोडगा निघतो, वंचित बहुजन आघाडी मवियासोबत जाते की जाण्याचा निर्णय थांबवते, या सगळ्या संदर्भानं नेमकी काय चर्चा होते हे पाहावं लागेल। बरोबर, त्यामुळे आता उद्या मविया आणि वंचित यांच्या या बैठकीकडे लक्ष ठेवावं लागेल। धन्यवाद ज्ञानेश्वर या सविस्तर माहितीसाठी। Thank you.